लोकसभेनंतर आत्ता वेध लागले आहेत ते विधानसभेचे आणि त्याचाच एक भाग म्हणून सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात दोन्ही आमदारांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। हा पाहू शकता राशीन भिगवण रोड पाण्याच्या टाकीजवळ अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत। नेमकं सुपारीबाज कोण आणि हे बोर्ड पूर्ण कर्जत जामखेड राशीन मिरजगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत आणि प्रत्येक चौकात अशा प्रकारे बोर्ड दोन्ही आमदारांकडून लावले जातात। पण नेमकं कोणत्या आमदारांनी लावले हे अद्याप जनतेच्या मनात गोळ कायम आहे। आता आपण हा जंजिरे पेट्रोल पंपासमोरील बोर्ड आहे, त्याच्यानंतर आपण थोडं समोर गेलो की देवीच्या मंदिरातील जे मुख्य चौक आहे तिथे अशा प्रकारचा बोर्ड लावलेला आहे। त्यामुळे काय होतं, लोकांच्या मनात नेमकं चाललंय काय हेच समजत नाही आणि ह्याचे अपडेट प्रत्येक 8-12 दिवसांनी याचे अपडेट नवीन आणि कधी लावले जातात हेच लोकांना समजत नाही। ते रातोरात सर्व प्रकारचे बॅनर जुने उतरून नवीन चढवले जातात अशा प्रकारे। आता हा बोर्ड हायस्कूल जगदंबा हायस्कूलच्या समोर बोर्ड लावलेला आहे। मी तुम्हाला जवळ करून लावण्याचा प्रयत्न करतो नेमकं लिहिलेलं काय आहे आणि त्याच्या समोर अजून एक अशाच प्रकारचा बोर्ड आहे। हा मी तुम्हाला हा पाहू शकता, झूम करून करण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो। हा अशा प्रकारे सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात बॅनरबाजीने तुफान थैमान घातलेले आहे। हे अशा प्रकारे बॅनर लावलेले आहेत आणि हे नेमकं कोण लावतंय, नेमकं रोहितदादा लावतात का हे लावतात हे अद्याप जनतेच्या मनात संभ्रम निर्माण